बोलतोय का खरं? आज खरं बोलणाऱ्याला एवढी तकलीफ होती पण बोलायचंच नाही का? तुम्ही काय गावांचे घेऊन बसले? आता हे तुमचं गाव चांगलंय म्हणून एकत्र गंगापूजन आहे. पहिलं कौतुक केलं पाहिजे तुमच्या गावात. तुमचे सरपंच सदस्य माणसं चांगली आहेत म्हणून झालं, नाही तर गावांचा तमाशा झाला. टाळवे सुद्धा पार्टीवर आहे गावात, मौती सुद्धा पार्टीवर आहे, सप्ते सुद्धा पार्टीवर आहे. या वंशनी गावांची आग लावली काय? थोरला भाऊ दुसऱ्या पक्षात आहे म्हणून धाकटा त्याचा कांद्याचा ट्रॅक्टर जाऊ देत नाही अशी कीर्तनात बसले लोक आहे आता इथं. आणि थोरल्यानं ग्रामपंचायतीला बिनविरोध म्हणजे मतदान केलं नाही म्हणून धाकट्या त्याच्या पुरीचं लगीन मोडायला निघला. इतकी खाली पातळी गेली आपण. इतका खाली हलकट राजकारण करीत असतं का? इतका हलकट करीत असतं का राजकारण? काय तुमची किंमत आहे तुमच्या पक्षात? तुम्ही जर रक्ताचे नाते तोडायला लागले काय तुमची दिल्लीत किंमत आहे? ये वर जाऊन मी तुला तिकीट काढून देतो, तुला मग गाडका मारून ये राहत काय कोण खातं तुला तिथे? हसायच्या गोष्टी राहिल्या का? आणि ते बिचारे कसे गुन्ह्या गोविंदानं राहतात. 7 महिने झाले कसे तालात आहेत. प्रत्येक कार्यक्रमाला 3च खुर्च्या वापरतात आहे का? हो का? अजून 8-10 दिवस जाऊ द्या सगळे एकत्र होते आणि 11 महिन्यात तर अख्खे एकत्र होते. नादी लावून दिलेत लोकांनी रक्ताचे नाते तोडून टाकले. काय घेऊन बसली मला तू? अरे जर महाराज आज सप्ते नसते आणि कीर्तन नसते तर समाज किती खाली गेला असता याचा विचार करा. आज निदान दिंडे होतात, सप्ते होतात, पारायण होतात. हे बिचारे एवढे लोक काशीला जाऊन आले, निदान भजन घडलं, अन्नदान घडलं, चांगलं कर्म घडतंय म्हणून धर्म जागे होय. तरी काय घडतंय विचार करा. विचार करा जर तेवढं नसते तर काय झालं असतं? थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा भाऊ नाही, हे कीर्तनात बसलेल्या लोकांची चित्र आहे. काय फक्त कडक कपडे घातले, पांढऱ्या की गाडी गेले म्हणजे तुम्ही सुधारले का? बारीकला ब्रेड पिऊन झोपला म्हणजे तू शाळा झाला का? काय गाजलं कळत आहे का आपल्याला? काय 2-4 धाबे टाकले, 5-6 शिवी घेतले म्हणजे तुम्ही बाप झाले का? असतात ती 100 रुपये 10 रुपयाला म्हणजे तू गावाचा बाप आहे का? अरे 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी भुपुटा आणतो. तुझ्याकडे किती पैसे? किती पैसे? 105 TMCच्या जायकवाडीला तळ गाठलाय. किती नोट आहे तुझ्याकडं? किती नोट आहे? समुद्रावर फिरायला गेलेल्या माणसाला पाण्याची बाटली घरून न्यावा लागते एवढं ते घरात. किती पैसे? किती पैसे? नाथे कोणते इतके पैसे? नाथे थोरल्याच्या मुलीचा साखरपुडा झाला, धाकटा बैठकीला नव्हता तो भाऊ रडला. रडला तो. मुलगी एकच साखरपुडा तिचा झाला. मी काय केलं होतं? माझ्या भावाच्या बाईशी बोलायचं नव्हतं पण माझ्या ओट्यावर बसावं लागत होतं. माझ्या कार्यक्रमाची किंमत राहिली असती. ही बसलेल्या लोकांची चित्र आहे. साखरपुडा झालं तर सगळे नाही रडले पोरीनं, पण पोरगी रडली. हो रडली पोरगी. आणि पोरगी का रडली माहित आहे? माझा सुलतान बाप तर मला सारखाच आहे, नाहीतरी मी दोघांनाही पाहुणीशी आहे. माझा साखरपुडा झालाय म्हणजे निम लग्न झालंय, मी जाणारच आहे. काय माझ्या बापाचं माझ्या सुलत्याचं भांडण होतं, मी काय केलं? भांडण माझ्या चुलत्याचं माझ्या बापाचं होतं, मी काय केलं होतं? माझ्या चुलत्यानं माझ्याशी जेवायचं नव्हतं, माझ्या घरात यायचं नव्हतं ना. माझ्या पाठीवर फक्त आशीर्वादाची थाप टाकावं लागत होती तरी मला बरं वाटलं असतं. इतके खाली गावं गेले. खरंय का खोटं आहे बोला? थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला लग्न मोडायला गावातलं राजकारण आलंय. इतकं खालच्या थरातलं गावातलं राजकारण आहे. इतकं खालच्या आमच्या सुद्धा पंचायती झाल्यात. कोणच्या घरी चहाला जावा करते, चहा प्यायला तर माणसं म्हणते तुम्ही विरुद्ध पार्टीचे घरी चहा दिले, जाताना 5,000ला फटका. अरे काय आमच्या भोवती आता? इतकी वाईट परिस्थिती आहे. हा विनोद आहे का बोला? राग येतोय लोकांना. काय वागतोय आपण? पोरींचा अभ्यास करा. 4 वर्षात इतक्या पागल झाल्यात पोरी. पोरी चांगल्या पोरांवर कधी प्रेम करीत नाही. तुम्ही अभ्यास करा. पोरी कधीच हुशार पोराच्या नादी लागणार नाही. डॉक्टर, इंजिनियर, CA, PI, API, क्लास 1 अधिकारी, भंगार पोरांनो प्रेम पोरी प्रेम करणार. पोरीने प्रेम करायच्या बाबतीत लाज सोडली आहे 2-4 वर्षात. लाज. एकदम भंगरी पोरावर प्रेम करायचं. भंगरी इन मराठी छपरी. थोडा गाण्यात हसला, मिशा काढल्या, बिलागली पोर त्याला.
आणि पोर काम काय करते, ही रिवाच्या मोटरी चोरीते, पाईपलाईन खोलीते आणि केबली चोरीते आणि मोटरसायकली चोरीते. आणि त्याला म्हणते माझ्या डोळ्यात काय पाना पाहते का. आणि त्या पोरी इंदुरीकरला शिवाय देतात, प्यार क्या चीज आहे इंदुरीकर को क्या मारो, प्यार तो अंधा होता है फिर मारो छक. बंगल्यातून पोरी पळून गेल्या तर कांदे लावायच्या थोडीच्या मुकादम झाल्या. प्यार क्या होता है तो रोप पडताय उपतो काय. प्यार क्या होता है ते चिंगळे निवडताय निवडून. आणि पोरगी पळून गेले आई म्हणते मला अंदाज आलता, तू काय वामाला बसली. समजत नाही का आपली पोरीची लेवल काय झाली. आणि पोरींचे सगळे चाळे आयांना माहित असतात. आया फक्त भामट्याचं सॉंग घेतात, हे तर माहित नाही का तुला. माहित नाही घेवर पांडुरंग शपथ माहित नाही. आपल्या पोरीच्या मोबाईल मध्ये बॅलन्स करून येतो. आपली पोरगी रविवारी कॉलेजला जाते, समजत नाही का तुला. पोरगी कॉलेज डबा नेते खातच नाही, पण तुझ्या पोरीनं अन्न पाण्याचा त्याग केला का. आपण जर म्हणलं पोरगी पोराच्या गाडीवर दिसली घाटात, ती म्हणती तिनं वनस्पती शास्त्री घेतली, ती पर्यावरण काम नसते. तिला रोज गायपाचा तेंडावा लागत आहे. कुठं चाललोय आम्ही. नुसती कीर्तनं नका ऐकू मला. ही कीर्तनं आता काळाची काय वागतोय आपण. आपल्या मुलीनं लेवल काय हे एवढी कार्टून हरिपाठ कोण घ्यायला माहित नाही. किती खालचा दर्जा. शिक्षक वर्गात जाताना मोबाईल घेऊन जातोय आणि शिकवताना मोबाईल आला तर बोलतोय. कोण बातमी करी. इंद्रीकर बोललं तर इंद्रीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखवल्या, त्याचा गेम होऊ शकतो. मी आहे लफडे निस्तार आहे. असा दिवस नाही का माझ्या भोवती लफडं नाही मला. मी मेल्यावरच लफडे भेटते. उठलो का लगेच आज शिडीला बोलला उद्या बोकड्याला बोलला, आज बाईला बोलला उद्या गाड्याला बोलला. आज शिकवताना जर शिक्षक मोबाईल वर्गात बोलतोय आल्यावर कोण बोलल कोणला. आणि कोणाला बोलायला वास नाही का. सत्ते पुढे पैसे पुढे काही चालत नाही. समाजाने गुदमरून मरणं एवढंच फक्त. बोलता येत नाही. बोलणं त्याला सकाळ कोण ठेवायचं नाही. गुदमरून मरायचंय. आज डीएड बंद झाले तर एक पिढी बरबाद झाली. कोण बोलत. डीएड बंद झालं तर एक पिढी बरबाद झाली. डीएड करून बसले, पैसे शाळा काढणारे पैसे कमवून बसले, पिढी बरबाद झाली. पाहुणे येईन प्रत्येक गावात 80 नंबर देवे. देवाला सोडायची वेळ आहे. कोण बोल जास्त नाही. बोलन कोण. कोण बोल. शाळांनी काढून घेतल्या, पोरं ग्रॅज्युएट करून घेतले. बोलन कोण. बोलन त्याची बातमी, बोलन त्याची क्लिप, बोलन त्याच्यावर गुन्हा. आज डीएड संपवलं, डीएड संपवलं, संपून टाकलं. संपून टाकलं. काय लोकांमध्ये वजनच ठेवलं नाही. आत्ताशी जागा वाटत झालंय. कालपासून एक्झिट पोल चाललंय. कोण बोलत. काय बोलायचं कोणी. जो बोलत तो राहील कसं काही. कीर्तनकारांनी जर 10,000 20,000 मागितले तर त्याचे कॉलम करतात टीव्हीला. हा बाबा इतके घेतो, हा बाबा इतके घेतो. मग एवढ्या रात्रंदिवस सभा चालल्या जोरात. मग एखादी पट्टी सभेच्या खर्चाची पडली का. या सभेला एवढं खर्च झाला. विकली गेली लोक महाराज. विकली. ही सगळी लोक विकत घेतलेली लोक आहेत महाराज. ही फक्त चांगल्यातच कटआउट काढणार, बाकी त्यांना काहीच करू शकत नाही. हे फक्त खरं बोलल ना त्याला उखडूनच टाकते. उखडून नाही त्याला ठुणारच नाही. 13च केळं वाटले वाढदिवसाला. 13 केळं ईळभर पट्टी फळे वाटत. 13च केळं. त्यातले 11 कार्यकर्त्यांनी खाली 2च केळं शिल्लक राहिले. काय बोलता. तुम्ही अभ्यास करा. हा विनोद नाहीये. ही काळाची. आता 26 तारखेला 10वीचे मोकळे होणारे. 26 आणि 12वीचे जवळजवळ मोकळे झालेत. आता काय कॉमर्सचा 1-2 पेपर राहिले झाले. हे सुट्टीमध्ये नाही. पोरं घरी ठेवू नका. घरी ठेवू नका. हे फिटरच्या हाताखाली पाठवा, गाड्या पोसवायला पाठवा, हाटेलात ठेवा. पण यांना 100 रुपये कमवायचं कळू द्या. तुमचं काय मत आहे. यांचे पैसे आपल्याला नको. पैसे आपल्याला नको. उलटे आपण त्यांना 100 देऊ. पण पोट भरायची अक्कल आपल्या पोरांना येऊ द्या. तुमचं काय मत आहे. त्याला भारी मोबाईल घ्या ना, पण पोट भरा. महाराज 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले. कोणी बोलत नाही. मी बोलतो तर मी घोडे खातो. मी रोज 100-1 शिव्या खातो. फक्त खरं बोलत आहे. माझी 31 वर्ष झाली महाराज झालेला. मला
हे केस कमी आहेत अंदाजे, एवढी गावं पाहिजे ना. नाही इतके ते कीर्तन कोणी केलं नाही एका जन्मात, 5 जन्मात कोणाला वाला. मी सहज 85चा महिना काढतो. 3ला तर भ्याव नाही आपल्याला, 1 केल्यावर झोपच येत नाही. 3 पण तळतळीचे वाक्य नाही ते, तळतळी अधिक अनुभवाचे आहेत. माझ्या कीर्तनातले वाक्य नुसते ओव्या नाहीत, नुसते प्रमाण नाहीत, नुसते पुस्तकातले नाहीत, प्रत्येक वाक्य अनुभवाचं आहे. काय मत आहे तुमचं? तरुण पोरांना सांगतो भाऊ, पाया पडतो तुमच्या मारुती पांडुरंगा पुढं, या दंगली दुमलीत तुम्ही पडू नका. ही लोक तुम्हाला वापरून घेतील, सीझन संपल्यावर सोडून देतील, तुम्ही हाताला माराल. तुमचं काय मत? 10 वर्षी शिक्षा आहे, लोकांच्या पेनामध्ये कॅमेरे आहेत, आणि आतापर्यंत गरिबांच्याच आत गेले, मोठ्याचे नाही गेले. महाराज आज पोरांनो कोणतंही काम करायला पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो. उद्या जर तुम्ही तब्येत कमावली, पोलीस मध्ये जायचंय, दाखला चुकीचा मिळाला, जिंदगी संपन्न. उद्या तुम्ही ऍग्री केलंय, तुम्हाला खताचं दुकान टाकायचंय, बी फॉर्म केलंय, औषधाचं दुकान टाकायचंय, छाती भरली, उंची भरली, मिलिटरीत जायचंय. महाराज इथून पुढचा काळ आपल्या भविष्याच्या दृष्टीने घातक आहे. नोकऱ्या लागणार नाही आणि शेतकरी तसा जगणार नाही, त्याला साईड बिजनेस काहीतरी करावाच नाही. हे पोरण ह्याला फळेनी पडू नका. अजून 2 महिने त्यांना गरज आहे तुमची, पुन्हा पुढच्या 2-4 महिन्यात गरज, 24 मध्ये गरजाची वर्ष सीझन काढून घेते. हो, आणि आम्ही काहीच न करता पोटदानपर्यंत गेलो. तुम्ही कशावर जाते? आम्ही काही बलात्कार केले नाही, खून केला नाही, बँका लुटल्या नाही, कोणावर अत्याचार केला नाही, का अन्याय केला नाही, तरी आम्ही त्याची फळं वर्षभर भोगतोय. तुम्हाला कोणी सांगितलंय कुठाने करायला? ही काळाची आपल्या पोरांनी ह्यापासून बाजूलाच राहिलं पाहिजे. तुमचं काय बेकार म्हणू द्या कोणी, काय फरक पडत नाही. आपल्या जीवन मारण्याचा प्रश्न आहे. आज शेतकऱ्याची परिस्थिती अशी आहे, तुला जर एक पोरगा नोकरीला नसला आणि व्यवसाय जर नसला, तो जागणारच नाही. मुलीचे लग्न कुठं कांद्यावर बटाट्यावर, पुरीचे लग्न मकावर उसावत का? रस्साचं का होईना दुकान पाहिजे, भंगारचं का होईना दुकान पाहिजे. किराणा भाजीपाला वरच्यावर सुटला तर शेतकरी जगत. हे सीझन जाईल निघून. तुम्ही येणे झाले का? पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाही. आता हे माझं मशीन तोलं चांगलंय म्हणून तुम्ही माझे कीर्तन ऐकल्या. उद्या माझे 2-4 दात पडले, तुम्ही काय तारीख घ्या. तुम्ही म्हणाला हवा जायला लागली, ते काही बोलायला लागले. लोकांना काय करायचंय? आता समजा कीर्तन समजा आज मी मेलो, समजा मारणार नाही, मेलो. माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला काय फायदा आहे? मी उलथून ना. आपले डोळे गेले, टीव्ही झाला, काय करायचं? आपले गुडघे गेले, दिंडी निघाली. आपण बुडालो, जग बुडालं. काय म्हणते तुमचं? आपलं मशीन ठणठणीत येतं, जग ठणठणीत. आपल्या इंद्रियाची ताकद कमी झाली, कोणला वेळ आहे आणि कोणच्या नाडी लागत. 1.5-2 महिने झाले तर आत्ताशी संप्रदाय ज्यांनी मोठा केला त्या सातारकरांना लोक विसरले. तुम्ही बाकीचं तर काय घेऊन बसले? तुम्ही अभ्यास करा, संप्रदाय किती श्रीमंत होता हे कोणी दाखवलं? सातारा आज 1.5 महिन्यामध्ये कीर्तनकारांच्या तोंडात सुद्धा त्या बाबाचं नाव येतं. अभ्यास करा ना. हा संप्रदायाची श्रीमंती सातारकरांनी वाढवली. कोण विचार करतो? कोणला वेळ आहे? तुम्ही सुधारणार आहे का मला संपवणार? अरे माया पुढे बसून तुम्हाला 2 तास झाले, 1 मिनिट तरी कशी आठवण आली का? तुम्हाला 1 तासच बसल्यासारखं वाटत. हो, कौतुक करावं सगळ्या मंडळीचं. सगळ्यांना धन्यवाद. एकदा प्रेमाने भजन करा. ती नवरी जरा नीट सजिता लागणार, पण नवरीचे मेकअप कमी करा. गुरुवारी लग्न झालं, रविवारी त्या पोराला नवरी ओळखू येईल. ती नवरी जवळ गेलो तुम्हाला, मला वाटलं कनवरी काय मेकअप काय मावळ्याचा बाजार आहे सध्या. आता झक मारायला लग्न इतकं खर्च हळदीला आहे सध्या. आता हळदीला 500 लोकांचं जेवण आहे. हळदी रात्री लागत आता भूतांची आवडत असल्यामुळे हळदीला स्पेशल डान्सर आहे नवरीची आई नाचायला.
नवरदेवही नाचतो, यही नाचतो, यही नाही नाचते. आणि त्या लग्नाला आम्ही आशीर्वाद द्यायचे काय वांग सांगायचं. बावळ्याचा नवरी नाचाया, नवरदेवही नाचाया. आता तर बाहेर दिसत मारली यंदा मेहंदी आणली. आता मेहंदीला 50,000 खर्च आहे ना. आखली आहे का 10 रुपयाला कोण आहे मेहंदीचा 10. एक 5-50 कोण घे बादलीत वर, नवरीच बादलीतून वर काढ. 50,000 काय 50,000 मेहंदीला खर्च. ती मोकाळ नवरी सजवायची इडी नाही नक्षी आहे. नवी नवरी पाहिजे ना इथवर मेहंदी म्हणजे काय कुत्र्याची घाण मानकाची घाण. इथवर मेहंदी, इथवर हिरव्या बांगड्या, इथल्या पट्टी चमकी, इथं कलर, या खांसात कलर, इथं खालून एक कलर, इथं मध्ये एक कलर, इथं खाली एक कलर, याला एक लिपस्टिक, जसा असा फुगा, एक बट गालावर. नाही तर मग सगळे केस मोकळे. अगं तू घुमती का हिंडती का. बोलणं एकदम सिस्टमॅटिक. गुरुजी होती ना मी एका विषयी बोलणं लय सिस्टमॅटिक. एव्हा तेव्हा केव्हा कशी वाईट टिंब देते यार. एव्हा तेव्हा केव्हा एव्हा तेव्हा केव्हा. तिची सासू म्हणते समोर बाई वस्तू लय जोरात मिळाली. मी तर खुशाल डोळे मिठाय मुंगळी झाली. हे मी तुम्हाला पहिले आठवलं सांगू राहिलो बरं ना. आणि एकदा वस्तू जाऊन आली आणि पप्प्याचं तिचं जुगाड जमलं तर मग तिला विचारायचं कसं काय सांगते काय ऐकत. फार मापा याला सारखा त्या पोरी मागे चिंतत होते. आता तर भांडे घासला होता. 2-4 दिवसापासून हातरून नाही 50% मला तर असं वाटतं बाई नक्की त्या पोरीने माया पोरला काहीतरी असं म्हणणारे माया पुढं बसल्यात. आता अरे बाबा जिथं ज्ञान नाही तिथं नाम नाही, जिथं नाम नाही तिथं देव नाही. आपल्याला 3च शब्द पाहिजे ज्ञान नाम. कशातही पैसे घालायचे पैशाला जगत बिघडले. कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला जात नाही. टीव्हीच्या जाहिरातीत म्हातारी आहे तिला जात नाही. ती म्हणते मला पोषण देते. मी म्हणतो देव दे पण तू लावी ती कुठे. काय चाललंय मला आंधळ दलितही सर्व सगळं बरं बेटे बेटे साधा टंगड्यावर करतोय सावधान आहे. नवीला कोण आहे तुमच्या नाही. 8वीला कोण आहे 7वीला कोण आहे. सिमीला आहे का माल्टीला आहे. सेमीला आहे का. मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस. बोलला का बाकी. हा मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस. लिक्विड करेक्ट. स्टोन ए वुड 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 कार्बन. तो काय शूटर सवी सिमी का मराठी मराठी मिळेल. दगड पदार्थ स्थायू द्रव का वायू. दगड किती तुला आहे 5वीला गजराला काटे किती. तू कितीला आहे 5वी. बापाच्या बायको टिंब म्हणतात. आई तू कितीला आहे रे. हा 5वी. आईच्या आईला काय म्हणतात.
तू कितीला रे? तू बाजूला आहे का? घड्याळाला काटे किती? सेकंद काटा 7 वेळा फिरतो तेव्हा मिनिट काटा किती वेळा सरकतो? हालत नाही ही परिस्थिती. तू कितीला रे? 8वी. शिमी का मराठी? मराठी मिडियमला आहे का? मराठी मिडियमला आहे का? किती ग्रॅम बरोबर 1 किलो? मुलना करे बाकी ते किती ग्रॅम बरोबर 1 किलो? 10. तू कितीला रे? हा 7वी. हरिपाठ हा ग्रंथ टिंब या संतांनी लिहिला. सरळ बसा पटकन. बेटे सावधान. साप. रिलॅक्स. साप. रिलॅक्स. साप. ते सैराट मधलं गाणं कोणतं आहे रे? शिंगाट. करेक्ट. आणि ती पोरगी कोण आहे रे? आवाज कमी येतोय. कोण? आरशी. आणि तो पर्याय करेक्ट. आता एक नवीन गाणं आलं ते कोणतं रे? पुष्पा. ते वाक्य काय झुके का नाही? करेक्ट. आणि आता एक आलंय ना नवीन, आली झुमकेवाली. आवाज कमी येतोय. आली झुमकेवाली. आणि आता एक आलंय ना, आला आला पाटलाचा त्याने घाटात केलाय. याला 2च माणसं जबाबदार, तुमची आई आणि हा सूर्य. हाते आता उघडी शिवाय ज्ञान येऊ शकत नाही असे यात्रेला निघा. तीर्थयात्रेला गेले. आता गेले कोण जण? 2 जण. नाम आणि ज्ञान. गेल्यानंतर तिथे आता प्रयत्न करून आले. आल्यानंतर नामदेवरायांच्या दरवाजा पुढे आंब्याच्या डाळ्याचा मांडव दिसला. आणि आंब्याच्या डाळ्याचा मांडव दिसला आणि नामदेवरायांची जरा लगबग झाली. ब्राह्मणजीव घालायचे, त्याला मावंदन आणि गंगापूजन म्हणायचे. तर रस्त्यात बसलेली माणसं नामाला विचारायची, नामा अरे गडबड काय आहे? आज माझ्या घरी येत ना पाहुणा आहे. कशाचं रे? मी काय करून आलो? तीर्थयात्रा करून आल्यामुळं मला माऊंद घालायचंय आणि माझ्या माऊंद्याचा खर्च साक्षात पांडुरंग करणार आहे. आणि जेवायला कोण येणार आहे? पांडुरंग येणारच ना, कारण गेल तर कोण? नाम आणि ज्ञान. मग जेवायला येईन तो कोण? देव. ज्ञान, नाम, देव. हे 3 जण आले आणि मग नामदेवरायाला विचारलं, नामदेवराया तुम्ही तीर्थयात्रा करून आला हो, पण तुम्ही काय करीत गेले? वाची
परत घोटाळा झाला. साळुंकी मंजुळ बोलत असे, देवाचं नाव घेतं ते तोंड, काही बोलत ते तोंड, देवाचं नाव घेतं ते मुख, नामारूपट भजन करते ती वाचा आणि अखंड तंडीन राहते ती वाणी. काही बोलत ते तोंड, भजन करते ते मुख, मुख नामाविन मुख, सर्पाचे ते बीळ, असं त्याचं. आता वाचा कशी आहे पा, वाचा सापडून देतो तुम्हाला, आहे का नाही पण सांगतो. बिंबीच्या दोन्ही बाजूला टणक भाग, बिंबीच्या दोन्ही बाजूला टणक भाग, मध्यभागी खड्डा, या खड्ड्यात बोट ठेवा, सरळ वर वडा, 3 खड्डे लागतील, पाहून घ्या घरी गेल्यावर. 1 2 3 हे 3 लॉक आहेत, एक ओपन आहे, यांची नाव ऐका. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पसंती, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे वैखरी. देवाचं नाव इथून निघतं, प्रेमाची भाषा इथून निघते, दाटून कंठ इथून येतो, मोघाम बोलणं इथून येतं. प्रयोग पाहायचा असला तर ओम शब्द म्हणून बघा. ओम ओम ओम, आणि मी म्हणतोय का तसं होतंय का पा. ओम 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 ओम, इथं आज जात आहे का पा. ओम ओम ओम, इथं आज जात आहे, इथं हलतंय, इथं धडधड होते. ओम ओम ओम, 9वा अध्याय. ओंकाराचे कुशी, अक्षरे अमरेशी, तेही उपजत वेदेशी. इथून वेदाची उत्पत्ती होते. ज्ञानदेव मौन, जपमाळ अंतरी, दरोनी श्रीहरी, जपे सदा. इथून भजन करणे म्हणजे वाचे म्हणतात. पण फायदा काय, सकळ आता ही सांगितली अंतरंग आहे, पण अभंगाला 2 रंग, अंतरंग आणि बाहेर. हा अभंग आता कीर्तनात आपण ऐकला, आपण त्या रंगात अंतरंग. आता बाह्य रंगात थोडं 1 मिनिटात सांगतो. बाह्य रंगात सगर राजाला 7,000 पोरं होती. सगर राजाच्या पोराने घोडा चोरला. तो घोडा कपिल मुनीच्या आश्रमात नेऊन बांधला. कपिल मुनीच्या आश्रमात घोडा सापडायला गेले तर कपिल मुनीला ह्या पोराने दमदाटी केली. साधूचा छळ झाला का धर्माचं वाटोळं होतं, हा सिद्धांत आहे. सगर राजानं आपलं कपिल मुनीला शाप दिला आणि सगर राजाची 7,000 पोरं मेली. 7,000 पोरं सगर राजाची मेली. कुणाच्या शापानं, साधूच्या. ऐकले. आता ती मुलं जिवंत करायला गंगा आणायचं ठरलं. आता गंगा जर आणली आणि गंगेचं पाणी जर त्यांच्यावर शिपडलं तर ती मुलं जिवंत होतील. पण गंगा आणायला जाईल कोण, व त्या वाचणारे ऐका, त्याला 3 पिढ्या लागल्या. 3 पिढ्या. आशुमान, आशुमान, दिलीप. पहिल्या पिढीत आशुमान, दुसऱ्या पिढीत दिलीप आणि तिसऱ्या पिढीत भगीरथ. आणि भगीरथानं ती गंगा आणली. सगर राजाची 7,000 पोरं जिवंत झाली आणि ती गंगा अखंड भजन करून त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मागिरी, याचा अर्थ असा, शंकराला प्रसन्न केलं. ती गंगा आणली. नदीच्या कडेला एक साधू उभा होता. त्या साधूने ते गंगा, ते कमंडलू त्याचा वाहून गेला. त्याने गंगा थांबवली. मग ती शंकराच्या जटेत गेली. त्या शंकराच्या जटेतून गेल्यावर तिथं गेली आणि जिथून गेली तिथं जर नजर टाकली तर वाचेनं गंगा गंगा म्हणलं का दृष्टी पडता. आता मी तुम्हाला ब्रह्मगिरी दाखवतो, इथं बसल्या बसल्या लगेच दिसत तुम्हाला. बा सावधान बसा, डोळे जागा, तुम्ही बाकी कोणी नाही, जागा डोळे, हात सरळ करा पुढं. अरे बा हे पा, हे पा, हे दिसतंय का बा, डोळे दाखले नाही. मायका गंगा म्हणजे काय भानगडे, दृष्टी पडता. दोन्ही नागपुड्यांच्या सरळ रेषेत नजर ठेवून डोळ्यांच्या मध्यभागी कटेवर हात असणाऱ्या पांडुरंगाची मूर्ती जर आणली तर देहावरचं प्रेम कमी होतं आणि अष्टसात्विक भाग जागे होतात. याला म्हणतात दृष्टी पडता. याला म्हणतात दृष्टी पडता. आता हे एवढं आम्ही बोललो तुम्ही केला असं म्हणणार नाही, त्याला साधणार नाही. त्या पारवा बसून गप्पा आणून पुढे फार महत्व होतं. 3-3 तास लोकांचे घोटाळे करायचे, मग हरिपाठ करायचा. इकडं पद्धत नाही. काही लोक म्हणजे आमच्या घरी कीर्तनकार राहिला मोका मला 3 वाजे बोध गप्पा आहे, कान फटे निघाले. साधू पुढे गप्पा आहे, साधू गप्पा आणते का. पाच दत्तू पाटलाच्या म्हशी पासून तर सकू पाटलाच्या येईपर्यंत हिशेब झाला. काय झालं मारायला राहिला मुका मला. साधू काय करतो माहिती तुम्हाला टाळकरी, मला तुम्ही प्रमाण लावून या, बोला ना पटकन. नाही लावून या,
हात पुढे बोला, गुरुवारीला आणि मना त्याच्या पुढचं काढू. संत एवढंच करतात, फक्त चिंता करू नको, तुझा भार माझ्यावर आहे, तू भजन कर. संत गप्पा गप्पा काही टापा गप्पा. संत कळतो का तुम्हाला? संत गप्पा आणल्या एकच वाक्य करतात संत, सांगितली चिंता. जनार्दन स्वामींनी एवढं सांगितलं, तू चिंता करू. मग दत्त महाराज आले तरी एकनाथ ओळखू आले नाही, पण जनार्दन स्वामी आल्या ओळखू आले ना. असे फाटे पोथे वाचून चालत.